शासनाकडून मराठा समाजाची वारंवार होणारी फसवणूक आणि वेगवेगळी आश्वासनं दिली परंतु कोणतीही पूर्तता होत नाही, यासाठी आज सांगली येथे मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या ठिकाणी आता अधिवेशनाचा काळ चालू आहे। आम्ही बऱ्याच वेळेला पत्रव्यवहार केलेला आहे परंतु कोणतीही मागणी मान्य होत नाही। दुर्दैवानं अधिवेशनाच्या काळामध्ये एकाही आमदारनं मराठा समाजाच्या कोणत्याही प्रश्नावर आवाज उठवला नाही, हे मराठा समाजाचं दुर्दैव आहे। आणि आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आमचं आर्थिक महामंडळ जे पूर्णपणे बंद पडायच्या अवस्थेत आलेलं आहे, या ठिकाणी आम्हाला 1400 कोटीची आवश्यकता असताना 750 कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी फक्त 150 कोटी आम्हाला आता वर्ग केलेले आहेत। आणि 1 जानेवारी 2025 पूर्वीचे सगळे LOI एक GR काढून शासनानं रद्द केले आणि त्या लोकांनी ज्यांनी कर्ज घेतले त्यांना व्याजाचा परतावा आता मिळत नाही, त्या लोकांना उपाशी मारायची पाळी आली। तर त्या लोकांनी आता जायचं कुठं, म्हणून आम्ही वारंवार या महामंडळाच्या अध्यक्षांनी MD यांना विनंती केलेली आहे की ते तुम्ही LOI पूर्वी चालू करा आणि सगळ्यांना एकसारखं तुम्ही पुन्हा LOI काढून आणि व्याजाचे परतावे रितसर देण्याची प्रक्रिया चालू करा। याच्यानंतर आमचा दुसरं म्हणणं आहे की सारथी संस्थेला वाढीव निधी आणि संस्थेला निर्णय घेण्यासाठी स्वायत्ता बहाल करण्याबाबत देखील शासन उदासीन आहे असल्याचे दिसून येत आहे। याबाबत सुद्धा सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा आणि हा निर्णय न घेतल्यास सामाजिक व राजकीय आंदोलन आम्हाला उभं करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। याच्याबरोबर शासनाने आमच्या आता याच्यामध्ये अजून बऱ्याचशा मागण्या आहेत, या काही मागण्या आमचे समन्वयक प्रशांत भोसले सांगतील। मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्यामार्फत आज जी प्रेस घेतलेली आहे त्या प्रेसच्या अनुषंगानं आज आमच्या 2 सहकार्यांनी जे निवेदन दिले आपल्याला सांगितलेलं आहे त्या निवेदनावर जर 8 दिवसात जर निर्णय काही नाही झाला तर येत्या 15 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यस्तरीय बैठक घेऊन या सरकारला जाब विचारण्यात येईल किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन मोठं छेडण्यात येईल। आणि त्याचबरोबर जर का मराठा समाजाच्या ह्या मागणीकडे दुर्लक्ष झालं तर येत्या पदवीधर मतदारसंघातली जे उमेदवार आमचे सुशिक्षित आहेत त्या उमेदवारांच्या मार्फत या सरकारला मराठा समाजाची आम्ही ताकद दाखवून देऊ। धन्यवाद। येत्या जर 8 दिवसात आमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुणे येथे 15 दिवसात नंतर एक राज्यस्तरीय बैठक घेऊन ह्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ। मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुंबईमध्ये जी सुनावणी चालू आहे त्या केसमध्ये सरकारच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे की हे आरक्षण 50% वर आहे। सरकारची ही भूमिका सरळ घटनाविरोधी आणि घटनाद्रोही आहे। यामुळं मराठा आरक्षण धोक्यात येणारच आहे परंतु घटनात्मक मूल्यांची सुद्धा पायमल्ली होणार आहे। सरकारनं या बाबतीमध्ये योग्य निर्णय आणि योग्य भूमिका घेणं आवश्यक होतं, कारण सुक्रे कमिटीचा अहवाल सादर करत असताना त्या समितीनं मराठा आणि कुणबी एक आहेत ही मागणी फेटाळून हे मागासले पण सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे एकीकडे सरकार आमचं सरसकट कुणबी म्हणून आम्हाला दाखले देत नाही आणि खोटे आश्वासनं देऊन गॅजेट सारख्या भ्रामक संकल्पनात आम्हाला गुंतवून मराठा आरक्षणाचा सुद्धा डाव मांडलाय सरकारनं, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। या बाबतीत उपसमिती कायदेशीर लढाईबाबत कुठल्याही बैठका घेत नाही। जी 3 सदस्यीय जजेसची समिती नेमली होती त्यांची एकही बैठक झालेली नाही। ही केस कशी जिंकायची किंवा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व कसं वाढवायचं याचं कुठलंही धोरण सरकारकडे नसल्यामुळं आज कुणबी दाखले काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील किंवा मराठा आरक्षण असेल, वेगवेगळ्या फक्त घोषणा आणि आश्वासनं देऊन मराठा समाजाला खोळ्यात काढायचं काम सरकारकडून चालू आहे। उपसमिती मराठा संघटनाशी चर्चा करत नाहीये। अधिकारी चुकीच्या नोट्स आणि खोटी प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करतात आणि मंत्र्यांना खोटी माहिती देतात। मंत्री ते वाचत नाहीत आणि फक्त तुमची मागणी पूर्ण होऊ शकत नाहीत अशी खोटी आश्वासनं सांगतात। यामुळे समांतर आरक्षणच्या मुलींच्या नियुक्त्यांचा प्रश्न असेल, EWS विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, 2022 साली अधिसंख्य पद निर्माण केलेल्या मुलांच्या वेतनवाढ आणि पदोन्नतीचा सेवाविषयक लाभाचा विषय असेल, कुठल्याच विषयामध्ये सरकार काम करत नाहीये। उपसमिती आमचे प्रश्न सोडवायला आहे की आमचं वाटोळं करायला असे आता आमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता आम्हाला काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि यासाठी आम्ही लवकरच या बाबतीत नियोजन करू आणि याबाबत कायदेशीर लढाईबरोबर जर काही राजकीय लढाई उभा करावी लागत असेल आणि कुठल्याच पक्षाचा आमदार आमच्यासाठी किंवा आमच्या समाजाच्या व्यथांसाठी बोलणार नसेल तर येणाऱ्या पदवीधर निवडणुकामध्ये समाजातले एखादे गुणवान आणि प्रतिभावान उमेदवार आम्ही उभे करू आणि त्या चळवळीत काम करणाऱ्या विद्यार्थी प्रश्नावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नेतृत्व देऊ आणि या सरकारला आमची ताकद दाखवून देऊ। कारण सरकारचे जेवढे कार्यकर्ते नाहीत तेवढे मराठा समाजाचे सुशिक्षित बेरोजगार या पदवीधर मतदारसंघात नक्कीच आहेत। याशिवाय
शैक्षणिक सवलतीचा जो सरकारनं विषय सांगितला की आम्ही ओबीसी धर्तीवर योजना देऊ, पण कॉलेजेसना जे आदेश द्यायला पाहिजेत की 50% मध्ये प्रवेश असेल किंवा ज्या योजनांमध्ये कॅपराऊंड असतील आणि इतर सवलती असतील, या सवलतीचे आदेश सरकारनं कॉलेजेसना दिलेले नाही आहेत. त्यामुळे त्या योजनांचा लाभ मराठा समाजाला होत नाहीये. आणि सरकारनं ऑगस्टमध्ये जर जी आर काढला आणि त्याचं कौतुक करून घेतलं तर या सरकारला जोडे मारो आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.